नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाचा बहुप्रतीक्षित शेवटचा टप्पा अखेर खुला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये लोकार्पण। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन्ही भावांनी एकमेकांशी बोललं पाहिजे। अमित ठाकरेंची पहिल्यांदाच प्रतिक्रिया, तर अद्याप युतीचा प्रस्ताव नाही, मनसे नेते संदीप देशपांडेंनी केलं स्पष्ट। महापालिका निवडणुकांची रणधुमाळी 9 जून पासून सुरू होणार। भाजप आणि ठाकरेंची शिवसेना सभा घेऊन फोडणार प्रचाराचा नारळ। ठाकरेंच्या शिवसेनेचे 5 खासदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात। लवकरच ऑपरेशन टायगर पूर्ण होणार असल्याची चर्चा, तर शिंदे सेना अफवा पसरवत असल्याचा राऊतांचा दावा। पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्यावर नवा आरोप। आरोपींना सोडवण्यासाठी 500 कोटींची लाच मागितली, तर सुपेकरांनी कैद्यांच्या फराळात 5 कोटींचा घोटाळा केला, राजू शेट्टींचा आरोप। लता आणि शशांक गवणे मायलेकाचा पाय आणखी खोलात। प्रशांत येळवंडेकडून जेसीबी जप्त करणारे भामटे हगवणेंचेच माणसं। तिन्ही भामटे बँक कर्मचारी असल्याची माहिती। वाशी ते मानखुर्द प्रवास होणार अधिक जलद। नव्या पुलाचं आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार लोकार्पण। राज्यात पुढील 3 दिवस वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पावसाचा इशारा। कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाला पावसाचा इशारा। मंगळुरूमध्ये झालेली चेंगराचेंगरी हे कर्नाटक सरकारचं अपयश। DK शिवकुमार राजीनामा देणार का, भाजपचा सवाल। अल्लू अर्जुन प्रमाणे मुख्यमंत्री सिद्धरामय्यांच्या अटकेची मागणी। अयोध्येच्या राम मंदिरात राम दरबाराची प्राणप्रतिष्ठा। मंदिर परिसरातील 8 देवळांमध्ये विविध देवतांची प्रतिष्ठा। योगी आदित्यनाथ यांची उपस्थिती।